मिरजेत शासकीय तंत्रनिकेतन येथे अत्याधुनिक डिजिटल सुविधा आणि सौर ऊर्जा विद्युत प्रकल्प उद्घाटन. 1000 पॉलिटेक्निकल इंजिनियर पाठवून द्या. जपानची भारताला ऑफर दिल्याची चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती. शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे जिल्हा नियोजन समिती सांगली यांच्या माध्यमातून स्थापित केलेल्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा आणि 40 किलोवॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेली दुचाकी वाहनांमध्ये पेट्रोल इंधन पर्यायी CNG गॅसवर धावणारी शय्या ऑटो, विजय फटकर सिंथेटिक लेदर वेदर फ्री तबला, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शेवाळ वापरून त्यातले कॅथलिटिकल कन्व्हर्टर यांची पाहणी चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आणि चंद्रकांतदादा यांनी कौतुक केलं. भारतातील पॉलिटेक्निकल इंजिनियर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जपान देशाने सुवर्ण संधी दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली असून जपान देशात 1000 विद्यार्थ्यांना लवकरच पाठवले जाणार असून त्यांचा खर्च शासन देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. बैलवाला असतो ना सकाळी बुगूवाला, तो पण हे करायला लावला, काय म्हणतो आपण त्याला, QR कोड लावायला ना, आणि तुम्ही स्कॅन करून त्या नंदीवाल्याला पैसे द्यायचे. आधी काय करायचं, तुम्ही घरात म्हणजे जरा सुटे आण बघू, आता नंदी बैलवाला सुद्धा गुगल पेमेंट घ्यायला लागला. तर आमचा पिकअप फार, आम्ही खूप हुशार आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 22 वर्ष देश क्रमांक 1 वर, ज्या वेळेला बाकीच्या देशांमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत आणि आपला देश त्या मानाने खूप एका दिशेने चाललेला आहे. आणि त्यामुळे पॉलिटेक्निकची विद्यार्थी संख्या आपली किती वाढावी, 58,000हून आपण यावर्षी 1,07,000, यावर्षीची आपली पॉलिटेक्निकची विद्यार्थी संख्या 1,07,000. मुलींची फी माफ केल्यामुळे किती प्रगती झाली. काल परवा मी SNDTच्या कॉन्व्होकेशनला मी आणि गडकरी होतो. 45,000ची SNDTची विद्यार्थी संख्या 89,000 होती. ही प्रगती एका अर्थाने चाललेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचं शिक्षण हे फार महत्त्वाचं झालं आहे. एक आलेली संधी सांगून मी माझं बोलणं संपवतो. त्यासाठी मी जपानला चाललो. ती संधी काय आहे, तर जपानने आपल्याला अशी ऑफर दिली आहे की आमच्याकडे संशोधनाला खूप पैसा, पण हळूहळू आमची पोरं काही करेनासे झाले. ते लग्न करत नाहीत, ते मुलं होऊ देत नाहीत, तर आमची तरुण लोकसंख्या कमी होत आहे. आम्ही तुमच्या मुलांना जपानमध्ये नेऊ, राहण्याची जेवणाची व्यवस्था करू, सगळी आमची लॅब उघडून देऊ आणि त्यांनी संशोधन करा, आमच्या देशाला उपयोगी पडेल, तुमच्या देशाला उपयोगी पडेल. एक ऑफर त्यांनी आणखी दिली की 1000 पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट करून पाठवा. त्यांनी 1 रुपया खर्च करायचा नाही, त्यांना डिप्लोमा डिग्री करूनच आम्ही पाठवतो. परत यायचं असेल तर खरं आमच्या देशात राहिलेलं आम्हाला आवडेल. त्याचा एक MOU मुंबईत माझ्या बंगल्यावर झाला. त्यावेळेला जपानमधून आलेल्या डेलिगेशनने आग्रह धरला की आपने यू शुड कम द्या, म्हणून 11 ते 18 चाललो आहे आणि किमान 6 विद्यापीठामध्ये MOU करायचे आहेत. त्या सगळ्या विद्यापीठांचं म्हणणं आहे की आमच्याकडे मोठमोठ्या बिल्डिंग्ज आहेत, लायब्ररी आहे, लॅबोरेटरी आहे, प्राध्यापक आहेत, शिकायला पोरच नाही आहे. तर तुम्ही तुमची पोरं द्या, तरी आमचं सगळं युटिलाइज होईल आणि मानव जातीला. कारण जपान हा बौद्ध पंथावर आधारित असल्यामुळे बुद्धाने सगळ्या जगाला इतरांचा विचार कर, इतरांचा विकास कर हे सांगितलं. आणि तिथला प्रत्येक माणूस असा वाकवून नमस्कार करतो. नम्रता म्हणजे टोकाची नम्रता असते. साथ म्हणतो यू वॉन्ट एनिथिंग यू वॉन्ट. तर त्या जपानने माझ्या देशाला उपयोग नाही, पण माझ्या बिल्डिंग रिकामी पडल्या आहेत, तुमची पोरं पाठवा असा आग्रह झाला आहे. MOU केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात काढणार. 10,000-20,000 मुलं ॲप्लिकेशन करतील, त्यांची जपान स्टाईल टेस्ट होईल आणि पुढच्या वर्षी 1000 मुलं पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला जपानमध्ये विजा अनुसार. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.